नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज एक नॉनव्हेज रेसिपी आहे आणि ही माझ्या नंदेनं बनवली आहे। ती मी तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ पूर्ण पहा। याला तिसरे किंवा शिंपले असं म्हणतात, तो आज व्हिडिओ दाखवणार आहे मी। सर्वात प्रथम या शिंपल्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं। गरम पाणी टाकल्यानंतर ते असं ओपन होतात बघा। एक साइडचं टाकायचं, एक साइडचं फक्त घ्यायचं आणि हे बघा असं। आणि त्याच्यामध्ये एक 4 वेळा तरी पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये माती असते म्हणून। सर्वात आधी एक लिंबू पिळून घ्यायचं त्यामध्ये, म्हणजे लिंबाचा रस टाकायचा। आणि त्यानंतर मसाला पावडर, ही आम्ही घरी बनवलेला मसाला पावडर आहे। आणि त्या हळद थोडीशी, मीठ आणि तिखट, हे एवढं सर्व टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून एक थोडा वेळ 10 किंवा 15 मिनिटं तुम्ही साईडला ठेवू शकता। आणि असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता फोडणी तयार करून घेऊया बघा। ते एक 10 मिनिटं मी साईडला ठेवलं आहे। आता यामध्ये तेल टाकून घेतलं आहे अगोदर। त्यामध्ये थोडीशी लसूण, बारीक चिरलेला कांदा, कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा। पण अगोदर कांदा छान भाजून घ्यायचा। त्यानंतर टोमॅटो टाकलाय बघा। टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा। हे माझ्या नंदेनं बनवलं आहे रेसिपी। तुम्ही खाल्लाय का तिसरे, नक्की सांगा। हे बघा, आम्ही 10 मिनिटाच्या अगोदर ठेवलं होतं आणि फोडणीमध्ये थोडंसं तिखट टाकलं तिनं आणि ते मिक्स करून ठेवलं होतं। त्यामध्ये फोडणीमध्ये ओतून घ्यायचं ते। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही काय म्हणता याला, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तिसरे काय शिंपले का अजून काय म्हणताय ते। आणि ह्यामध्ये बघा पाणी थोडंसं आणि आंब्याची सोलं किंवा कोकम सोलं काय तुम्ही टाकू शकता, ते टाका। आम्ही इथं आंब्याची सोलं थोडीशी टाकली आहे। हे बघा असं शिजलं आहे ते। आता त्याच्यावरती वरून थोडीशी कोथिंबीर आणि ओलं खोबरं आम्ही बारीक किसून घेतलं होतं, मिक्सरला लावलं नव्हतं, त्यामुळे ओलं खोबरं टाकून घ्यायचं। मिक्स करून एक 5 मिनिटासाठी गॅसवर झाकून ठेवायचं। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। तयार आहेत बघा शिंपले किंवा तिसरे म्हणू शकता तुम्ही। भात, तिसरे आणि ओले झिंगे असतात ते सुकट म्हणतात, त्याचे फ्राय आणि आमटी। सुकट फ्राय म्हणजे ओले झिंग्याची रेसिपी आहे, ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते। थँक यू।